पण सर आताचा जो पाऊस येऊन गेला हा तर सगळीकडे आमच्या रानामध्ये होमनेडीचे भुंगेरे कडुलिंबाच्या झाडावर आणि बाभळीच्या झाडावर दिसत आहेत हा आणि जमीनमध्ये सुद्धा दिसत आहे. हा तर असं का बरं? मेन गोष्ट म्हणजे बायोडायव्हर्सिटी तर एवढी चेंज झाली नसेल ना. हा मग याचं नुकसान आपण काय करावं? कारण की जेव्हा वळवाचा पहिला पाऊस येत होता तेव्हा होमनेडीचे भुंगेरे आणि कोण दिसत होते. हा पण हल्ली आता मार्च महिना आहे आणि मार्च महिन्यामध्ये सुद्धा होमनेडीचे प्रौढ भुंगेरे दिसत आहेत. त्याचं हा काय कारण समजावं? हुमणे अळीबद्दल कोणी बोलतंय का? मी बोलू? हा. तर हुमणे अळीचं काय असतं समजून घ्या, की हुमणे अळी आहे ना, तिचा कधी बाहेर येते पहिलं समजून घेऊ. हुमणे अळी जी आपली करगडी सारखा मोठा हे दिसतो ना, अळी, तर ती अळी काय करते की तिचं खाऊन झालं की सुप्तावस्थेत कोशात जाते. आणि कोश कुठं असतात हे बऱ्यापैकी कोशात जमिनीत असते. आणि जसा पहिला पाऊस पडला की त्या कोशातून पतंग बाहेर येतो. पतंग बाहेर आल्यानंतर काय होतं बघा, हुमणे अळीची सुरुवात होते मान्सूनचा पहिला पाऊस पडला तेव्हा असा मध्ये आधी अवकाळी पाऊस पडला की त्याच्यातून पतंग बाहेर येतात. पतंग बाहेर आले की त्यांचं खाद्य कुठे आहे? लिंबाचा पाला, कडुलिंबाचा पाला किंवा बाबळीचा पाला, अशा पाल्यावर ते आज बाहेर आले की पुढचे 12 ते 24 तास फक्त ते पाला खातात. आणि त्याच दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे जाऊन लगेच आपल्या उकिरड्यात अंडी घालतात. अंडी घातली की त्या अंड्यातून हुमणीची पिल्लं बाहेर येतात. आता त्यांचं अंडे घालण्याचं ठिकाण कुठलंय? आपले उकिरडे. सो आपण काय करायचं, कडुलिंबाचं झाड असेल किंवा बाबळीचं झाड असेल, त्याच्या जर तुम्हाला ते पतंग दिसले तर खाली एक प्रकाश सापळा लावायचा. त्या प्रकाश सापळ्यात ते पतंग अडकतात आणि हुमणी कीड आपल्याला आटोक्यात ठेवता येते. पर्याय नंबर 1. जर त्याला मुळापासून नष्ट करायचं असेल. दुसरी गोष्ट, तरी पण आपल्याला डाऊट आहे की त्याने आपल्या उकिरड्यामध्ये अंडी घातल्यात आणि आपल्या शेणखतात हुमणीची पिल्लं दिसायला लागलेत. अशा केसमध्ये जैविक औषध सांगतो, मेटारायझियम अॅनिसोप्ली, जे की बोडके सरांनी सांगितलं, आसेवर सरांनी सांगितलं की विद्यापीठात उपलब्ध आहे. मेटारायझियम अॅनिसोप्ली हे जर जैविक औषध आपल्याला जर एकरी 4 किलो शेणखतात मिक्स करून दिलं तर ते हुमणीला बुरशी येऊन जाग्यावर मारून टाकतं. त्यामुळे हुमणीचा त्रास शून्य होतो. सो तुम्हाला मी दोन्ही पर्याय सांगितले. येऊ नये म्हणून प्रकाश सापळे लावा. जर आलेच तर तुम्ही मेटारायझियम अॅनिसोप्ली हे जैविक औषध वापरू शकता. ठीक आहे? ओके सर, थँक्यू सर. ओके, थँक्यू मोहिते सर, थँक्यू गोलेकर सर. थँक्यू सर. पुढचा प्रश्न. अंकुशजी तायडे, आपण आपला माईक अनम्यूट करून